तर भाऊबीजेच्या निमित्ताने आमच्याकडे आले होते आज खूप सारे पाहुणे आणि मस्त आमच्या गप्पा चाललेल्या होत्या। आज होता रुद्रचा बर्थडे, तर त्याच्या बर्थडे निमित्तच आमच्याकडे आज होता पावभाजीचा बेत। मी आधी भाजी शिजवून घेतली, मस्त अशी स्मॅश करून घेतली आणि इथे फोडणीची तयारी सुरू होती। त्यानंतर सेलिब्रेशनसाठी मस्त असा हा माझा फेवरेट ड्रेस घातला। सगळेजण छान छान रेडी झालेले होते, सगळे खूप कंटाळलेले होते, तरी पण छान छान कपडे घालून तयार झाले आणि नवीन कपडे घातले की सगळेच असे एकदम फ्रेश मोडमध्ये येतात। तर आम्ही सगळ्यांनी आधी रुद्रचं औक्षण करून घेतलं, फक्त रुद्रचंच नाही चौघांचंही औक्षण करून घेतलं। तर एकाचा बर्थडे असला की बाकीच्या तिघांनाही तोच फील असतो, हां आज बर्थडे आहे आपल्याला सुद्धा केक कट करायचा आहे असा फील असतो हा बाकी तिघांचा। मस्त असे चौघांनी मिळून केक कट केला। बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। हे तू दादाला चाल आणि कपडे खराब करू नका। अरे रे रे चाट की खा रुद्र खा, इकडे बघा। आणि मस्त असे पाव गरम करून घेतले। भाजीवरती मस्त असं चीज बटर टाकलं, कांदा लिंबू मस्त असं बारीक चिरून घेतलेलं होतं आणि सगळ्यांनी मिळून पावभाजीवर ताव मारला। तर असा होता आजचा व्हिडिओ। स्टे ट्यून, बाय बाय।